आज तर आलेच नाही गड्या इथं. ह्या वेळेला नाही येत असते काय गड्या, उशिरा येत असते का? तर किती वेळची उभी आहे आता मी, झाल पडत आली. आता मला जावले उशीर होईन. मग मारायचं नव्हतं मला एकदम, पण माझा हातच उचलून गेला गड्या झपकन. जसं त्यानं म्हटलं तसंच माझा हात उचलला. कायले काही असं एकाएकी म्हणाले पाहिजे होतं. मा म्हणत तसं काही नव्हतं, आणि त्याने एकदम तसं म्हणलं तर काय माहित काय मा अंगात आलं काय नाही. तर सपकन हातच उचलून दिला मी, मारूनच दिलं गड्या सपकन. आता तेच बोलतो म्हणलं तर आले नाही. आले असते तर इथं बोलणं झालं असतं थोडंसं. माफी तर नाही मागत म्हणा मी, पण क्लिअर करायचं होतं, थोडंसं क्लिअर केलं असतं. मा मनात असं काही नाही आहे तर तुम्ही असं मनात ठेवू नका. तर मारायचं नव्हतं मला तुम्हाला, पण अचानक तुमच्या थोबाडीत देऊन दिली मी, असं बोलली असते. थोडंसं क्लिअर झालं असतं, त्याच्या मनात काही राहिलं नसतं. येवाचेच आहे. भेटन उद्या गीद्या भेटन तिकून येवाच्या वेळेस, उद्या तिकून येवाच्या वेळेस भेटते तेव्हा बोलून घेईन. आता नाही थांबत मी आता इथं रोडवर फालतो. तिकडे जावाले उशीर होईन मध्ये मग अजून. आणि आईले बाबाले मी सांगितलं नाही का येईन म्हणून, का आई बाबा येणार नाही बस स्टँडवर, एकटंच जावं लागेल मला तिथून तिथपर्यंत. चल बापा मी चालली जातो पटकन, उद्याच बोला आता त्याच्या संग. तर घरी चालली जातो, उद्या येता येतं बोलणं करून घेईन, क्लिअर करून घेईन त्याच्या संग. काय नाही. मान बरं शांती, पटकन चहा मान बरं. जातो अजून वावरात आता. मग येतो, मग 8-9 वाजेपर्यंत येतो मग घरी. ते 2 वाजे निघाले तर 2 वाजे कायले तुम्ही वावरात ठेवता? मी तर म्हणतो घरी घेऊन येवा. 2च तर वाजे आहे. तिकडल्या रूम मध्ये, तिकडल्या खोलीमध्ये ठेवून देऊ, मातीच्या खोलीमध्ये. जेवढा काही कापूस आला रोजचा आता अजून आता फुटणच, आता 8-15 दिवसानं फुटणच. आता वावरातच ठेवून काय मग पुरा कापूस. आता काय चाराने आणतं का? आता 1 वाजे 2 वाजे आता किती निघते थांब ना आता पुढच्या वाजेले. तर हे 2 वाजे राहू दे आता, वावरातच राहायचं पडले कोण नेते. म्हणून तर म्हणतो मी आता सकाळ काय राहते चोरीचा थोडासा चान्स. आता चहा पिऊन वावरात जातो, 8-9 वाजेपर्यंत थांबतो, मग येऊन जातो घरी. मग काही चान्स नाही रात्री. रातच्यानं कोण चोरी करायला जाते मग तिथं कापसाची? आणि कोणाला माहित आहे का आपल्या वावरामध्ये खोपडीमध्ये ते आपलं कापसाचे 2 वाजे आहे म्हणून? कोणाला नाही माहित. असं कसं कोणाला नाही माहित? साऱ्या गावात माहित आहे कापूस निघाला म्हणून. बायाने होत्या तर काय हे ह्या वावरातले पिकाच्या गोष्टी लागते. मग काय गावातले लोक चोरी करायला जातील काय? काही तरी बोलतं, गावातले नाही करत कोणी चोरी. तरी पण मी तर म्हणतो गोल्याचे बाबा वावरातून घरीच घेऊन आले पाहिजे ते ओझे. उद्या असं कर जा, उद्या घरी घेऊन ये जा ते ओझे, घरी ठेवून दे जा, घरी लावून दे जा एका कोणत्यानं. मग पुरा कापूस निघेपर्यंत आणला का लावला तिथं. थांब आता सध्याचा राहू दे तिथं, दुसरा याचा निघेपर्यंत. मग लय मोठा झाला म्हणजे मग एकखट्टे बंदीनं घेऊन येऊ घरी आणि चांगला दाबू भरून देऊ. तर तिकडे कापूस खांदेपर्यंत मग राहते मग घरी. मग बरं बापा, करा तुमच्या मनानं करा, राहू द्या वावरातच राहू द्या. मानतो चहा प्यान जा, लवकर येऊन जा, जास्त उशीर नको कर जा. हो मी मात मनानं करतो, बरोबर करतो मी जे करतो ते. मानच्या बरोबर करतो काय, बरोबर करते का? कल्याणी तू कशी काय आली बापा? एवढं झाल पडलं एकटी आली तिथून. तू तर येत नव्हती ना, तू तर दोन खप्त्यानं येईन म्हणे ना. आता गेली होती ना तू खोलीवर, आता काय आली आता आज अजून? आली घरी येवाले मना करत काय बाई मला? आता काय मी घरी बी नाही येऊ का? मना नाही करत बाई, मना नाही करत, पण तू म्हणत होती आता खोलीवर जातो 2 हप्त्यानं येईन आता. मग आता अचानक आजच गेली ना, आजच कशी काय आली म्हणतो? काऊन काही राहिलं काय घरी? फोन करते का बाबाच्या हाती पाठवून दिली असती. हो ते थोडासा हिसाब चुकवायचा होता माझ्या, म्हणजे ते गणिताचं रजिस्टर राहिलं. कुठे ठेवलं तर तुला माहित नाही. मग कसं मग एवढंच रजिस्टर बाबाले फालतू एवढ्या दूर येणं जाणं म्हणून मी आली. उद्या चालली जाईन, उद्या जाईन मग नाही ना. अशी आहे तू असं टाकसान करतं. आता आठवणीनं सगळं घेऊन जाय. आता आठवणीनं काय काय आहे काय नाही तर सगळं पाय, आणि आठवणीनं बॅग आज रातच्या बॅग मध्ये भरून ठेवून दे. घडी येणं जाणं एवढा चाल पडले, एवढ्या अंधारात एकटी आली तिथून. फोन करायला काय झालं? फोन करते तर त्या बाबाला पाठवली असती. काऊन काय झालं कल्याणी? आजच गेले तीन बाई, आजच येऊन बी गेली का? बाबा ते माझं एक रजिस्टर राहिलं म्हणून आले मी रजिस्टरासाठी. उद्या चालली जाईन. आली का नाही आली गड्या वहिनी? आईनं फोनही नाही केला तसा, मलाच फोन करायला लागते. आणि अर्जुन तर आता असा बसला जसा का ते फोन करन ताई मी फोन करन. फालतू मा आया ना त्याचं घर तुटन, मा भावाचं घर तुटन, बरोबर नाही आहे. मी तर काय जातो 2 दिवसाची आणि येऊन जातो. फोन केला पाहिजे अर्जुननं. पहिले तरी आई फोन करत राहे, 1 दिवसाआड फोन करत राहे. आता तर फोनही नाही करत आई. आली का नाही आली मोठी तानातानानं चालली. मी गलतीच केली घरी. आता मला इथं आल्यावर समजलं मी गलतीच केली. नाही फेकायला पाहिजे होती साडी, तशीच ठेवायला पाहिजे होती चुपचाप टेबलावर. फेकायला नाही पाहिजे होती, लागण तर घेवायला नाही पाहिजे होती, पण अशी फेकून नाही द्यायला पाहिजे होती तिच्यासमोर.
मॅच गलती केली गड्या. आणि अर्जुन अजून तिच्यावरच कावरला. त्याच्यानं तिला राग आला. चल मीच करून पाहतो फोन. आईले फोन केला का नाही केला तिनं आता. हॅलो आई. बोल बोल उषा, काय चालू आहे? काही नाही, आता स्वयंपाकाची तयारी करतो म्हटलं. तर मनात विचार फिरले, वहिनी आली का नाही आली का म्हटलं. आणि तू तर मला भल्ले फोन करत होती बाई, एक दिवसाआड. आता काय झालं? आता तुला राग आला का माया? वहिनी गेले आता तुला बी राग आला का माया? तर तू फोन नाही करून राहिली. काय आला गेला वहिनीचा फोन वहिनी आली? काय 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 नाही मला काही माहितच नाही. आली तेव्हाची मी दिवाळीपासून. आता काय फोन करू हो तुले? आता काम होते ना मला. आता स्वयंपाक पाणी करा नाही लागत काय आता मला? तू वहिनी राहते, मनीषा राहते तर ते करत राहते. मी राहतो रिकामी तर लावत राहतो फोन, बोलत राहतो तुझ्या संग. हो आता तुझ्याच मागं आहे साऱ्या घराची कामं, साफसफाई हे ते. बरं काय वहिनीचा फोन घेऊन नाही आला का वहिनीचा? अर्जुन नाही केला का फोन घेऊन? नाही बाबा, तिचाही फोन नाही आला. आणि ह्या बी टेटर होऊन बसला. आता मी फोन करत नाही म्हणते. आता तिले येवाचं येईन म्हणते. तोही तसाच म्हणून राहिला. तिचाही फोन नाही आला. ते तशीच म्हणत असन. अशानं तर घर तुटून जाईन आई मग. चांगली पोरगी आहे, सगळं ठीक आहे. शिकली सवरली वहिनी आहे. आता पोरी भेटत नाही. आता काय दुसरं लग्न करून देशील काय अर्जुनचं? अजून दुसरी कशी भेटते कशी नाही? हे साजरी आहे आई, माझीच गलती झाली. मॅच फेकायला नाही पाहिजे होती साडी. मी टेबलावर ठेवून द्यायला पाहिजे होती चुपचाप. आणि चुपचाप राहायला पाहिजे होतं. मी एकदम तिच्या समोर नाही फेकायला पाहिजे होती. माझीच गलती झाली नाही. आता समजलं काय तुले? तू गलती झाली म्हणून? तेव्हा नाही समजलं? मग इथं होती तर चालली गेली दुसऱ्या दिवशी. तर मग तेव्हाच काऊन नाही म्हणली अर्जुनले चाल घेऊन येऊ वहिनीले? माझी गलती झाली, मा गलतीनं वहिनी गेली, चाल घेऊन येऊ. तेव्हा काऊन नाही म्हणली? मस्त 2-2, 4-4 साड्या घेऊन घेतली, पाहुणचार खाऊन घेतली, चालली गेली गावले. आता समजलं का तुले तुझी गलती झाली म्हणून? आता मला उशिरा समजलं. आता समजलं मला. आता बसली मी घरी एकटीचा स्वयंपाक करतो म्हणलं. तर आता मनात गोष्ट आली. गड्या म्हटलं आपलं साजरण आपल्या भावाचं काऊन गोजरं गड्या म्हटलं. मी गेली म्हणूनच माझ्यानं वहिनी गेली म्हटलं. तर काय त्याचं फालतू. आता जरी तो अकडून बसला फोन नाही करत म्हणते, पण मनात तर दुःख असनच ना त्याच्या. मनात तर काही वाटतच असेल ना त्याला. आता काय माहित आता काय वाटते काय नाही. मनातलं कोण सांगते? तो सांगते का? मनातलं सांगते का तो? तिकून येते, जेवते आणि आपल्या खोलीत जाऊन झोपून जाते. उठते, आई म्हणते दे चहा नाश्ता करते, अंग पाय धुते, डब्बा घेऊन चालला जाते. तू आई असं कर, लय लंबा आहे अजून सफर. दुसरी करणं परवडत नाही. चांगली आहे तर तू अर्जुनले समजाव, त्याला पटव. फोन कर म्हणा, नाही तर घेवाले जाय म्हणा. जाय म्हणा घेवाले, घेऊन ये म्हणा. पाहतो बाप्पा आता आला म्हणजे. आता 8-8:30 वाजता येते तो. पाहतो अजून म्हणून त्याला तेव्हापासून म्हणली नाही मी. काय म्हणलं आता त्याच्या नांदी त्याच्या मांगच भिडा म्हटलं म्हणून मी म्हटलं नाही त्याला. नाही एवढं चांगलं, एवढी चांगली हातून चालली जाईन. त्रिशा बी केवढी मस्त आहे. आता दुसरं होईन तर पोरगही होईन. काय अजून फालतू. शिकली सवरली बी आहे. नाही राहू दे ना, जे झालं ते झालं म्हणा. अर्जुनला घेवाले पाठवून दे. हो मला तसंच वाटे. पण आता तो आकडून बसला तर मग आपण काय बोलावं म्हटलं. नाही तर म्हणून जाय तूच कर तूच असं मावरच भडकन. नाही आई तो नाही जाईन तर आपण जाऊ दोघी जणी. आपण जाऊ. तो नाही ऐकन तर तू फक्त इकडे आला म्हणजे आता त्याला म्हणून पाय जाय म्हणा घेवाले. ठीक आहे आता आला म्हणजे बोलतो मी त्याच्या संग. आज लय उशीर लागून राहिला कडे गेले तर 8 वाजेपर्यंत येऊन जाते. जास्तीत जास्त 8 वाजते. आज तर 8:30 वाजून गेले तरी अजून नाही आला. फोनही बंद आहे त्याचा. लहान आहे का तुझा भाऊ? येईन. काम जास्त असं आज तर येईन. एवढी वाट पाहून राहिली जशी टुकटुक, जशी लहानसाच आहे तुझा भाऊ. हरपूनच गेला असं, हरपूनच जाईन. भेव लागते तसं त्याला येवाले. लहान नाही म्हणून काय झालं, मोठाही असला तरी चिंता तर होईनच ना. गाडी घोड्याचं काम आहे, दूर जाते कामाले. इच्छा इथं जाते का चालत चालत वावरामध्ये? चालत गेला असतं भेव नाही राहिलं असतं. दूर जाते, तेवढ्या दूरून येणं जाणं करते. एवढा उशीर झाला तर थोडीशी चिंता तर राहीनच ना. काऊन नाही आला बा, काय झालं काय नाही. फोनही बंद येऊन राहिला त्याचा. फोन करून राहिली तर नाही करत चिंता. मला उशीरही होय काही होय तरी फोन नाही लावत मला. करतो नाही तर काय, तर तुमचीही चिंता करतो. तुम्हाला फोन लावत नाही का मी? किती बेमान होता हो. आणि जरासा उशीर झाला तुम्हाला तर फोन नाही लावत नाही. फोन लावतो मी, विचारतो काहीपर्यंत येता म्हणून. काही बोलता? हो ते 10-10:30 वाजता फोन लावतो. आता तर अर्ध्या 15 मिनिटातच तुझी चिंता सतावून राहिली तुझ्या भावाची. अजून नाही आला. तुम्ही चुपचाप बसा गड्या. एक तर माझं दिमाग सरकलं. मला चिंता होऊन राहिली, माझा भावाजी आला नाही अजून. काऊन नाही आला, काय झालं, फोनही बंद आहे त्याचा. आणि तुम्ही आता दिमाग सरकावा नको, जा तिकडे चुपचाप बसले राहा. स्वयंपाक करणं
आता भावाची इथून इथं उभी राहून माग पाहिजे तर येऊन जाईल का तू लवकर? येईन तर घरीच येईन. तू उभं राहिला नाही येईन काय? दिसणार नाही का तुला घरात येईन तर? जा स्वयंपाक कर. झालाय स्वयंपाक केला स्वयंपाक करून होते उभी आहो मी. वाढ ना मग जेवून घेतो, भूक लागली. येऊ द्या ना आता मग भावाला येऊ द्या ना आता. सांगा मगच जेव जा. हा रोज तर सांगा मग जेवता. आता तो येवत आहे म्हणून तुम्हाला भूक लागून गेली का आता? आता येऊ द्या ना, तुम्हाला जेवाची पडली. मग भाऊ आला नाही ते नाही समजून राहिला, जेवाची पडली आहे तुम्हाला. जा तुम्ही तुमच्या हाताने घ्या बनवून ठेवला स्वयंपाक, जा घ्या जेवून घ्या जा. अरे बा पार्वती, काय ना तू चिंता करतो? लाल नाही राहिला त्या भाऊ, येईन. काम जास्त असं काय चिंता करतो एवढी? येईन तो, कुठं नाही गेला. फोन चार्जिंग संपली असेल त्याची, चार्जिंग करायची आठवण नसून राहिली. तो पाय आला, फालतूची चिंता करून राहिली. संदीप किती उशीर? हा तू 8 वाजेपर्यंत येऊन जातो, आज काऊन एवढा उशीर? हा किती चिंता. त्या फोन काऊन बंद आहे तुझा? पार्वती बाई, चार्जिंगच नाही केली फोनला, आठवणच नाही मध्ये चार्जिंग पुरी डाऊन झाली बॅटरी. पाय मी म्हटलं होतं ना चार्जिंगच नसेल म्हणून, आठवण भुलला असं चार्जिंग करायची. आता लावून दे चार्जिंग, लावून दे मोबाईलले. मोबाईलला चार्जिंग करायची आठवण नाही राहिली संदीप तुले? हा मोबाईलला चार्जिंग ठेवा फुल. हा कधी कोणता टाइम येते, कधी कोणता टाइम येते. आता तुला गरज पडली असती फोन करायची तर कसं केला असता? होऊन जाते बाई, एखाद्या दिवशी होऊन जाते चार्जिंग. काय माहित कसं काय आठवणच नाही राहिली. खिशातल्या खिशातच राहिला मोबाईल. काम एवढं जास्त होतं ना आज तर मोबाईल बी नाही घेतलो हाती, काही नाही म्हणून भुलूनच गेलो. घे टिफिन, मी हात पाय धुतून झोपतो. काऊन हात पाय धुतून झोपतो? जेवण नाही करत? आता मस्त गरम गरम स्वयंपाक झाला, जा हात पाय धुई आणि जेवायला ये. ते भाऊजी बी जेवायचे आहे, सांगा मग जेवून घ्या. काऊन आणि टिफिन बी भारी भारीच लागून राहिला ना. टिफिन बी जेवला नाही काय? आज मन नाही केलं बाई जेवायचं, तर जेवलो नाही. आणि आता इच्छा नाही जेवायची. मी हातपाय धुतून झोपतो. मी झोप जाईन कधी चांगली, तेव्हा मला चांगलं लागेल. आता जेवतही नाही मी. काऊन तब्येत नाही काय बरी? आणू का गोळी? हा ते पूनमच्या इथून गोळी आणतो मी. पूनम जवळ राहते गोळ्या, ते मॅडम जवळ तापाच्या उचांटाच्या. आणू का 1-2 गोळी? हा तब्येत नसन बरी लागत तर खाऊन घे, जाऊन झोपून जा. जेवून खाऊन गोळी खाऊन झोपून जा, चांगलं लागल. हा दुपारी नाही जेवला, आताही नाही जेवत म्हणतं. नाही बाई, तब्येत बी चांगली आहे, काही नाही दुखत. नाही पाय नाही दुखत ना, डोकं नाही दुखत, पण मनच नाही होत जेवायचं. आराम करतो मी. संदीप, असं होतं दुपारी नाही जेवला, चांगलं नसन लागलो तर येता डॉक्टरला दाखवून येता, दवाई घेऊन घेता. हा इथची एक गोळी घेतल्यानं होते काय? आणि तसा झोपशीन अजून वाढलं म्हणजे कुठं धावा इथं? नाही संदीप, जास्त अगाऊपणा नको करू. हात पाय धुय, मी जेवण वाढतो, जेवून घ्या. गोळी आणायला जातो, गोळी आणतो आणि गोळी खाऊन झोपून राह. नाही ना बाई, मला गोळ्याची गरज नाही. मध्ये काही नाही झालं, मला काही नाही झालं. बरं जेवतो मी, जेवतो. हातपाय धुवून जरासा आराम करतो, मग जेवतो. बरं पार्वती, चहा मान मग. संदीप, जा हातपाय धुवून ये आणि चहा पे मस्त. अद्रकचा चहा मान बरं पार्वती, जेवायच्या पहिले. मग अर्ध्या घंट्याने जेवण करून घेऊ. मान चहा 5 केले, मग चांगलं लागेल. हा संदीप, चहा बनवू काय? अद्रक टाकून इलायची टाकून चहा बनवू का? चहा पेशीन काय? ताजं तवानं लागल नाही? बनव बाई, चहा बनव. मी धुतो हातपाय. काय झालं गड्या मा भावाले? हा काऊन असं तब्येतही खराब नाही म्हणते, काही झालंही नाही म्हणते, चांगलंही लागत नाही म्हणते. असं नंतर हाडीताप असन, गैल लागत असन. चहा मान, सगळं ठीक होऊन जाते, तो ताजा होऊन जाते. अर्जुन पाय बेटा, माय म्हणणं ऐक. फक्त एक वेळ ह्या वेळनं तू मनीषाला घेवाले जाय. उद्या तिले घेवाले जाय आणि दोघीले घेऊन ये. आई, तिनं फोन करायचा होता ना, तिनं केला का एक बी फोन? मला फोन नाही केला तिनं. मी नाही जात, गेली तशी येईन. मी नाही जात, येईन ते. अरे आता ते रागानं गेली अर्जुन, त्रिशाला घेऊन गेली. त्रिशा इथं राहिली असती ना तर ती आली असती. मागच्या वेळेनं तू त्रिशाला घेऊन आला तर आली ना थे. तिच्या मतानंच आली ना थे. तुनं म्हटलं तिले राय, बापाच्या घरी येऊ नको, तरी आली ना थे. हा तर आता ह्या वेळेनं त्रिशाला घेऊन गेली थे. आता तिथे चान्स नाही येणार नाही थे. हा तर ह्या वेळेनं तू नमतं घे आता जरासं. मागच्या वेळेनं तिनं नमतं घेतलं, आता तू नमतं घे जरासं. हा आणि उद्या जाय तिले घेवाले आणि घेऊन ये चांगल्यानं. दोघी मायले किले जाय. एवढूच्यानं एवढं मोठं करणं हो बरोबर आहे काय? आई, पण तिनं फोन करायला पाहिजे होता मला. एकही फोन केला नाही तिनं. तिला गरज नाही, मलाच गरज आहे का? तुलेच गरज आहे का? गरज कोणाला नाही, तिले नाही, तुले नाही, मले नाही. गरज तुझ्या पोरीले आहे. हा त्या पोरीले गरज आहे. त्या लेकराच्या इकडे पहा आणि तिले घेऊन ये चुपचाप जाऊन. एवढी काही खराब नाही आहे. तू तिच्या चिल्लावला आणि तिच्या साईडनं बोलला नाही, तिच्या इकून बोलला नाही, उषाच्या इकून बोलला म्हणून तिले राग आला. आता तिले घेऊन ये आणि बस. उषा तर इथं हाय नाही, ते गेली तिच्या घरी. मग तू कायले तुझ्या घर उजाड करतो? हा जा घेऊन ये उद्या जाऊन ना. अजून मग तशीच करण ना आई.
थोडंसं काही झालं तर अजून चालली जात जाईन, त्रिशाला घेऊन अजून चालली जात जाईन. मी आता जाईन तो घेऊन येईन तो. मग पाहू ना समोर आपण. आता ह्या वेळेनं तू घेऊन येतील, कारण याच्यामध्ये चूक हिची उषाची बी होती, तिनं साडी फेकली, आणि थोडीशी चूक तुही बी होती, तुने एवढं जोरानं तिच्यावर ओरडायचं नव्हतं. हा, आणि मी बी उषाच्या इकून बोलली, तिच्या इकून बोलली नाही, म्हणून तिला एकटं वाटलं. म्हणून ह्या वेळेनं आपल्या पोरीची चूक होती, त्या बहिणीची चूक होती, म्हणून ह्या वेळेनं घेऊन ये. आणि दुसऱ्या वेळेनं जर ते गेले तर मग बिलकुल नको जाजो ठेवाले. फक्त ह्या वेळेनं तिला जाऊन घेऊन ये. मग मी जाईन येईन का ते संग? मी गेलो मग आली नाही ते संग म्हणते मग. येते 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 येते, तशी समजदार आहे, समजदार आहे तशी. तू गेला ना का येते ते तुझ्या संग. जाय तर तू उद्या. ठीक आहे आई, आता तू म्हणतो तर जातो उद्या. जातो उद्या तिथं. आणि पाय आई, माझ्या सासरा, माझी सासू किंवा मनीषा मला काय बी बोलले, मी सहन करणार नाही. मी जबाब देईन, मी तर जबाब देईन मी. जसे बोलले तसा बोलजो, फालतू उभाट बोलजो नको. नाही बोलले, चुपचाप राहिले तर चुपचाप राहायचो, फालतू काहीच नको बोलजो तू. हा, चल ठीक आहे, जाईन उद्या. जाईन. फोन करून देऊ का पहिले? मग तुले फोन करून देतो. उद्या येतो म्हणतो मी घेवाले तुले. ते नाहीच म्हणणार आहे. फोन कायले करतो तू? फोनवरच गोष्टी होऊन जाईन ना मग. हा, फोनवरच होऊन जाईल. मग नको या घेवाले. आणि तू अजून टेटापणा करशील. तू डायरेक्ट जाय तिला घेवाले. हा, तू बायको होय, तू हा काय, तू पोरगी आहे तिथं, तू बायको आहे. जाय आणि घरी घेऊन ये चुपचाप बायकोले, मासूनीले. ठीक आहे, जाईन मी उद्या. जाईन आता, हात पाय धुतो, वाढ जेवण करून घेतो. जाईन मी उद्या. हे फक्त महापोरीसाठी जेवण राहिलो मी, महापोरीसाठी फक्त. हो, जे काही करायचं पोरीसाठीच करायचं. ठीक आहे, उद्या चालला जाजो. जा हात पाय धुवून, मी वाढतो ताटतोपर्यंत. बाई, पार्वती बाई, भाऊजी. काय म्हणतो संदीप? झालं का? धुतलं का अंग? झाला, स्वयंपाक बी झालाच आहे. जेवायला वाढतो आता. हे बॅग घेऊन कुठे चालला रे पोहा? हो ना संदीप, अंग पाय धुतला आणि हे बॅग काय काय याच्यामध्ये काय काय नेऊन राहिला? कपडे आहे बाई, माई बॅग बाई. कपडे आणलो होतो मी तिकडून येताना, याच्यात कपडे आहे माई बॅग बाई. मी गावाला चाललो. काय गावाला? असं अचानक गावाला चालला का? एवढ्या दिवाळीमध्ये गावाला नाही गेला, आणि आता आता कायच्यासाठी गावाला चालला? आता सुट्ट्या भेटल्या काय? तर दिवाळीमध्ये सुट्ट्या होत्या 4-5 दिवसाच्या, तर तेव्हा जाऊन येता. तेव्हा नाही गेला, मग आता कायला चालला? आता असं अचानक एकदम रातोरात. काल साजरं नाही लागत ना, साजरं नाही लागत करत होता, धडाचा जेवलाही नाही, आता गावाला जातो म्हणतो. काऊन? आई बाबाची आठवण येते का? हो 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 हो, तसंच भाऊजी, बरोबर आहे. आई बाबाची आठवण येते, तो म्हणून मी चाललो गावाला. आता येईन बाई मी 15 दिवसाला येईन. आता येतो फिरून तिकून. जरासा मन लय बेकार झालं बाई, लय असं कंटाळा आल्यासारखं वाटून राहिलं. तर येतो मी जरासा फिरून आता तिकून गावाकडून. हो, आता रक्षाबंधन आला तेव्हापासून गेला नाही तू. बरं ठीक आहे, मग जेवण तर घेता, बॅग गिग भरून घेतली, आणि आतापासूनच जेमतेम 9:30 वाजले, आतापासूनच चालला. जेवून घे, आरामानं जाजो. कामावर तर जाशील नाही मग आज? आता फोन केला का तिथं? कालच सांगितलं मी तिथं 15 दिवसाची सुट्टी पाहिजे म्हटलं. 15 दिवसाची सुट्टी घेतो म्हटलं, तर तिथून भेटली सुट्टी. कालच सांगून आलो. आता बाई, आता 10ची गाडी आहे ना, 10च्या गाडीवर आता चालला जातो. थांबून काय करू जास्त वेळपर्यंत? जेवत नाही बाई. आता घरी जाऊन आईच्या हातचा मस्त बेसन भाकर जेवण मस्त. आणि मस्त ते आपलं मच्छी भात, बेसन भात, जेवण मस्त. जेवजो तेव्हा जेवजो तिथं. माहितून का उपाशी जाऊ देऊ का तुला? उपाशी जातं काय? उपाशी नको जाऊ. बस मी जेवायला वाढतो पटकन. स्वयंपाक झाला आहे, जेवून जाय. जाय, मना नाही पण जेवून जाय. बाई नाही जेवत मी, अजून उशीर होईल मला मग जेवत बसन. तर नाही जेवत नाही मी. चाललो मी. जेवून घे संदीप. असं उपाशी जावावं नाही, भरल्या घरातून उपाशी जावावं नाही. आता मी जेवायचाच आहो, मला बी कामाला जावायचंच आहे. जेवून घे. चल, दोघंही 8:30 जेवून घेऊ आपण. आणि चल मग, मी कामावर जातो आणि तू गावाला चालला जाय. हो ना, बसा दोघही जण, वाढतो मी. जेवून घ्या आणि मग जाय. मग गावले जातं काय तर ये जाऊ 15 दिवसांनी. बरं ठीक आहे बाई, वाढ मग पटकन. उशीर नाही झाला पाहिजे. उशीर होईल मग गाडी सुटून जाईल. वाढ मग पटकन. हो, वाढतो मी. बसा पटकन. पळतो आता. हे 10 वाजले. आता 10 वाजता जात असते ते पिंकीचे मामा. भेटले पाहिजे गडे बस स्टँडवर, नाही तर चालले जातील तर अजून बोलणंच राहून जाईन माया. नाही त्याला वाटन का किती बेकार पोरगी आहे पा. लहान मोठं नाही पाहत ना, सपकन मारून दिलं. एवढंच बोललो तर काही शिवे दिलते का मी? तर असं बोललो तर मारून दिलं. ते क्लिअर करून टाकतो मी पहिले, नाही तर मनातल्या मनातच राहीन गोष्ट. बोलून घेतो त्याच्या संग पटकन जाऊन. 10 वाजता येत असते ते बरोबर बस स्टँडवर. कल्याणी, अरे यार, आई करून आता अजून टाइमपास. अशी चालली का? बस सांगतही नाही, सांगू नाही जात नाही काही मी चालली का काही म्हणून. हा, न सांगताच चालली काय? जेवली कायची घाई आली एवढी?
हा, येवाची घाई ना जावाची घाई. आई ते 10 वाजताची गाडी चुकून जाते म्हणून, मग त्याच्या बाद 11 वाजता आहे एकदम, म्हणून मी घाईनं चालली. आता तू हाय तिकडे म्हणून मी तुला सांगितलं नाही. माहित आहे सकाळी सांगितलं ना तुला, अंग धुत होती तेव्हा म्हटलं ना मी आता अंग धुवून जातो म्हणून. हो, तवा म्हटली अंगडून जातो म्हणून. मग मला काय माहित घरात आहे का नाही आहे, कधी गेली काय गेली, जेवली का नाही? जेवली जेवणच चालली मी, जेवली. जाऊ का आता, चालली मी जाऊ आता आता आज अजून येशील का आज आता अजून? आता. माहित पडत आई, मी विचार करेन, मी येवाचा राहीन तर फोन करेन मी तुला. हो, तसा फोन करजो. आणि आता नाही बी आली तर चालते, आता खोलीवर राहा. आता खोलीचं भाडं देतं, इकडे तिकीटचा खर्च, डबल खर्च काऊन करतं येणं जाणं. हो ठीक आहे आई, आता नाही येत मी, आज नाही येणार. आता 2 हप्त्यानेच येईन आता मी, खोलीवर थांबन आता मी. चालली जाऊ. हो जाय, किती घाई रे बाबा पोरीले, किती घाई. जाय पटकन जाय, 10ची गाडी भेटली पाहिजे, वाजले 10 जाय. ह्या पोरीचंही नाही समजून राहिलं मला, कोणत्या चक्रात आहे ना कोणत्या नाही तर. हा, बोलते काय करते काय, भुलते काय, घाई काय करते. आता देतो आता भाग्यावर सोडून, नशिबावर सोडून. आता नशिबात असून तर चांगली पोरगी भेटन, चांगलं लग्न होईल, चांगला राहीन संसारात. नसन नशिबात तर राहीन लेकाचा तसंच, राहीन तसाच, राहू तसाच. काम करू, खाऊ आणि मस्त मजा करू. जाय तिकडे, लग्नच करून काय भेटते मारीन. एक पोरगी आवडली होती कशी बशी, पहिलेपासून एका नजरेतच आवडली होती ती. आता तिने धोका दिला. धोका म्हणजे काय तिथे माहीतच नव्हतं ना. आपण तिच्या मनात काही होतं नाही, आपल्याच मनात एकतर्फी होतं. चला जाऊ द्या, असू द्या. मग नशिबात असणच नाही, जी नशिबात असून ते होईल. आहेत गडे आहेत, बसायला भेटली, आता बोलतो त्यांच्यासोबत. काय म्हणू गडे, पहिले म्हणतो शरमही लागते, माफी तर नाही मागत म्हणा मी, पण त्याला अशी म्हणतो का मा मनात तसं काही नाही आहे, तुम्ही तसं काही ठेवू नका मनामध्ये आणि माझ्या संग बोलू नका. तुम्ही तुमच्या रस्त्यानं चाला, मी माझ्या रस्त्याने चालतो. आणि तुम्ही बोलले म्हणून मारलं त्याच्यासाठी माफ करा म्हणाले, काय जाते म्हणून देतो तेवढं. अरे ट्रॅक्टर थांबा, तिथपर्यंत चालला जातो मागे, तिथून मग गाडी भेटन. थांबा बाबा तर लेकाचं ट्रॅक्टरनं काऊन गेले कडे आज हे, आणि बॅग तर दुसरीच आहे. बोलणंही नाही झालं, जरासं बोलणं झालं असतं तर मी बी तिथंच उभी राहिली गोष्टी करत बोलत. फटकन येते ना समोर बोलती तर बोलणं तरी होत होतं, क्लिअर होत होती गोष्ट. आता अजून मला घरी यावं लागेल संध्याकाळी, अजून संध्याकाळी त्याची वाट पाहा लागेल त्याच्यासमोर बोलाले. हो तर बापा संदीपजी, मी बोलायचं होतं, पाहून राहिले कडे इकडे ट्रॅक्टरवरून उभे आहे, पाहून राहिले पण थांबत नाही. राग आला त्याले, राग आला, नाही तर सटकन उतरले असते मला पाहिले बरोबर. राग आला कडे त्याले. संध्याकाळी आज 5 वाजता पाहतो, 5 वाजता येतात का 5:30 वाजता येते, तर आज भेटन तर आज बी येतो घरी. नाही तर मग उद्या येतील तर उद्या होईन बोलणं, उद्या तरी होईन बोलणं. आज घाईत असं ते तर. हो ठीक आहे, जाऊ दे आता, उद्या बोलन मी. आता नाहीच झालं बोलणं आज, एवढं घाईनं आली, बोलणंच नाही झालं बाबा. हट. अरे या जवाई बापू या. हो मामाजी, येवाच लागलं बा मला. त्रिशा कुठे? त्रिशासाठीच आले काय जवाई बापू? मनीषा कमला जाय पाणी गिनी आण. आता पाणी गिनी आण, पाय धुवायला पाणी दे जवाई बापूले, आणि बोलाव मनीषाले, जवाई आले म्हणा, आणि चहा गिमान जा. हो ठीक आहे. बसा ना जवाई बापू, बसा तुम्ही. येते मनीषा. हो मामाजी. मनीषा जवळ आले हो, डाले चहा मान.